हाय गाईज, नव्या वाटामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि आज आता मी गावी नेण्यासाठी हापूस आंब्यांची खरेदी करायला सावंतवाडी बाजारामध्ये आली आहे। आता तुम्ही म्हणत असाल मी आंबे एवढे बघून का घेते, तर लांबचा प्रवास आहे, म्हणजे प्रवासातच एक दिवस जाणार, तर एकदम तयार आंबे घेतले तर ते लगेच खराब होतात। कारण प्रवासामध्ये आणखी हीट वाढते आणि हीटने आणखी लगेचच आंबे तयार होतात। तर म्हणून मी थोडेसे कच्चे असे जरा बघून घेते, थोडेसे असे हिरवट दिसणारे, जेणेकरून ते लगेच खराब नाही होणार आणि कारण दुसऱ्या दिवशी तिथे वापरता येतील किंवा 1-2 दिवस तिथे खाता येतील, अशा प्रकारचे बघून घेते आंबे। तर यामधले सुद्धा खराब होतीलच, पण तरीसुद्धा आपण घेताना थोडंसं जरा बघून घेतलं तर जरा खराब आंबे कमी निघतील। तुम्हाला कोणते आंबे आवडतात तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। थँक्यू सो मच। पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉग। हाय गाईज, नव्या वाटामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि आज आता मी गावी नेण्यासाठी हापूस आंब्यांची खरेदी करायला सावंतवाडी बाजारामध्ये आली आहे। आता तुम्ही म्हणत असाल मी आंबे एवढे बघून का घेते, तर लांबचा प्रवास आहे, म्हणजे प्रवासातच एक दिवस जाणार, तर एकदम तयार आंबे घेतले तर ते लगेच खराब होतात। कारण प्रवासामध्ये आणखी हीट वाढते आणि हीटने आणखी लगेचच आंबे तयार होतात। तर म्हणून मी थोडेसे कच्चे असे जरा बघून घेते, थोडेसे असे हिरवट दिसणारे, जेणेकरून ते लगेच खराब नाही होणार आणि कारण दुसऱ्या दिवशी तिथे वापरता येतील किंवा 1-2 दिवस तिथे खाता येतील, अशा प्रकारचे बघून घेते आंबे। तर यामधले सुद्धा खराब होतीलच, पण तरीसुद्धा आपण घेताना थोडंसं जरा बघून घेतलं तर जरा खराब आंबे कमी निघतील। तुम्हाला कोणते आंबे आवडतात तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। थँक्यू सो मच। पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉग।